गुड मॉर्निंग मंडळी, नमस्कार. शिर्के कंपनीच्या फॅमिली ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप वेलकम आहे. आणि आज मला वाटतं बुधवार आहे. आज बुधवार आहे. तर येस, आजचा दिवस स्टार्ट झालेला आहे. सकाळी लवकर उठलो. आपली जी दैनंदिन सुरुवात असते ती करत होतो, सगळं केलं. ठीक आहे. नंतर स्मिताच्या कामावरती बसलो. तुम्ही बघू शकता हे बघा. म्हणजे आज ती कालच येणार होती, पण आज येईल. कारण काल जरा तिला थोडा त्रास होत होता. तिचा हात खूप दुखतोय. मी बोललो होतो ना तुम्हाला कालच्या व्हिडिओ, हात फार दुखतोय. तर येस, आज येईल मला वाटतं ती. तर कसं आहे की आज तिचा माल येईल, मग त्यासाठी आज जास्त करतोय. म्हणजे कसं आहे की तिला थोडंसं रिलॅक्स वाटतंय. कारण एक तर ते पकड दाबणं ते जास्त तिला हेवी आहे. इतकं सगळं ती एकटी करणं, घरातली कामं पण असतात त्यासाठी. तर आता ते करतोय. थोडं टीव्हीला सॉंग्स विंग्स लावलेले बघू शकता तुम्ही. येतोय आवाज? सॉन्ग लावलेला. टाइमपास एकटा आहे तर थोडस. आज सुट्टी आहे. येस, मुलांना ईद असल्यामुळे. तर जे पण मुस्लिम बांधव माझा व्हिडिओ कधी बघितला असेल, बघत असतील, ठीक आहे, किंवा बघतील, त्यांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा. मी माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून. ठीक आहे. मुलांना सुट्टी आहे स्कूलला, त्यामुळे स्मिता कालच येणार होती. पण पाहूया आज की तिला बोललोय ये, त्रास होत असेल तर घरी येऊन आराम कर. तर इथे आल्यावर कसं माझी मदत मिळते, त्यामुळे आराम भेटेल. तिकडे आराम असतो, पण घरी थोडस मोठी फॅमिली, त्यामुळे थोडं हे होतं. म्हणजे आवाज असतो, मुलांचं करायचं असतं. इथे कसं मुलांचं करायला मी पण आहे, तर त्यामुळे ठीक आहे. आज बघूया. चाललोय. नाश्ता मंडळी मी काही केला नाही. चहा बनवला, ब्लॅक टी, एक बिस्किट खाल्लंय, आणि मुगाची डाळ येते ना ती ₹5 खाल्लंय. साबुदाणे मी काल भिजत घातले होते. ठीक आहे. तर शेंगदाणे संपलेत, त्यासाठी मी चाललोय आता बाहेर आणायला. ते शेंगदाणे घेऊन येतो, म्हणजे साबुदाण्याची खिचडी बनवेल. ती मला बरं झालं मी लेटच केलं, म्हणजे मला ती दुपारची जेवणासारखी होईल. छान आहे, जेवण होईल माझं मस्त, आहे की नाही? कारण मग जेवणासाठी काय वेगळं बनवा, तो एक वेगळा टास्क आहे. ते बघ, लाईट बंदच ठेवलं. चहा वगैरे घातला होता एवढा साबुदाणा. साबुदाणे आणि काय थोडेसे शेंगदाणे आणि हा बटाटा, हे बिस्किट होता. एक बिस्किट खाल्ला. आवनीचं फेवरेट बिस्किट आहे ते, बरं. तर त्यामुळे मला खाऊया आहे. छान वाटलं मला त्या दिवशी खाल्लं तर. म्हणे पप्पा मिल्क बिस्किट आहे दुधाचं, चला खाऊया. पण आवडलं, मला आवडलं. मी खुश होतो ते बिस्किट खाऊन. आणि नवीन नवीन मुलांमुळे आहे ना, मला मी माहीतच नाही ते बिस्किट काय आहे काय नाही. त्याच्यामुळे मला तेवढं माहिती पडलं की आज मूग डाळ खाल्ली. सगळं त्यांचीच आयटम आहे, मी कधी खात नाही. थोडं थोडं ते चाकतात ना, जाऊ चाकलेले, बरं वाटतं. आता बघूया, ते आणतो, बनवतो, म्हणजे मला जेवणाचं होऊन जाईल. मग काय संध्याकाळी चहा बरोबर बिस्किट वगैरे खाल्लं, जे काय तर रात्रीचं जेवण, अंड्याची बुर्जी वगैरे करतो. नाही तर स्मिता आली तर मग जेवणच होईल, मुलांना जेवण लागतं. हे आली तर बरंच होईल. म्हणजे एकच काहीतरी आम्ही करून, बुधवार पण आहे, चिकनचं काहीतरी करू. एक टाइम असं चिकनचं दाखवलं आता घरी. पण मला पॅन्ट घालावी लागते ना, माझं शॉर्ट पॅन्ट नाही येत आता. एक आहे ते धुतले मी, त्यामुळे आता फुल पॅन्ट घालून जावं लागतं. जाऊन येतो, भेटतो तुम्हाला नंतर. ठीक आहे, व्हिडिओमध्ये असेच राहा. बसलो होतो, काम करत होतो, ते कंटाळलो आता, असं बंद करतोय. झोप पण आले, थोडी कंटाळा पण आलाय.
रेस्ट करतो, टीव्ही बघत होतो. हॉरर शो असतो ना तो बघत होतो. RKR हिस्ट्री. असंच टाइमपास काय वेगवेगळं लावायचं. काय कसं आहे ना, घरी एकटं असेल आणि मग ते काय म्हणतात, त्याशी मी तुम्हाला सांगितलं ना ते क्राईम पेट्रोल वगैरे काय लावलं ना, बापरे ते खूप हॉरिबल आहे. म्हणजे युट्यूब जबरदस्त आहे, सजेशन्स तेच देत राहणार. मग एक आपण एपिसोड बघितला तरी, त्यामुळे म्हटलं हे असे एपिसोड बघतो, सजेशन्स द्यायचे असतील तर भूताचे देईल, चालेल ते भूताचे आम्हाला एपिसोडचे. आता जरा तुम्हाला बोललो ना जसं थोडं खातो. दुपारी सकाळी खाल्ली होती म्हणजे थोडीशी ती खिचडी बनवून, आता थोडी राहिले, जेवलो नाहीये मग म्हटलं चला ती खाऊया. हे बघा ते पूर्ण खाऊन टाकतो, म्हणजे कसं आहे माझं जेवण पण झालं समजलं आणि माझा नाश्ता पण झाला. चहा घेतो. अद्रकचा चहा आहे ना. अद्रकचा चहा केलाय, असा ठेवलाय. कसं आहे नंतर मी जर मला पाहिजे असेल तर मी घेईन तो. खिचडी आता काय माहिती, म्हणजे ही साबुदाण्याची जी खिचडी आहे ती काय पूर्ण खातोय मी, ती अर्धीच जाते, पण जास्त आहे जरा असं वाटतं. चहा पितो, चहा महत्वाचा आहे. काय म्हणता मंडळी, कोण कोण चहा पितं कमेंट करा. म्हणजे चहा असा आहे ना की एनी टाइम, माहितीये मला चहाचे फायदेही आहेत आणि तोटेही आहेत, ठीक आहे. पण आमच्या घरी आईला खूप हे होता, आईला जेवल्यानंतर चहा लागायची आणि दिवसातून 22 ते 20 वेळा ती चहा पियायची. मग चहा तिचा टोप करून ठेवलेलाच असायचा काळ्या चहाचा. मग माझी आई इतकी काय म्हणतात दणकट होती, छान होती. आणि ना तिने कधी कुठली औषधं खाल्ली नाही, तिला कधी तब्येत बिघडली नाही तिची. हा, पण एक वेळ आला जेव्हा आम्हाला तिला एज नंतर घेऊन जावं लागलं डॉक्टरांकडे. तर डॉक्टरने सांगितलं बीपी वगैरे असेल तर आपण चेक करूया. चेक केला तिचा, तर मग तिला बीपीच्या गोळ्या चालू केल्या. तेवढ्याच ते चालू होत्या, पण त्या पण गरज नव्हता, आम्ही उगाच केल्या, ठीक आहे. म्हणजे ती एक्झॅक्टली 80 इयर्स करून तिचं हे झालं आईचं. पण त्या बाबतीत ती खूप नशिबान होती की तिने औषध गोळ्या जास्त खाल्ल्या नाही. तुम्ही विचार करू शकता ना मंडळी, आम्ही 10 भावंड आहेत, 10 मुलं आमच्या आईला, आणि त्यावेळेस हे नव्हतं, म्हणजे सिझेरियन वगैरे असं प्रकार जास्त नव्हते. सगळी तिला नॉर्मल मुलं माझ्या आईला, आणि मी सगळ्यात लहान. मला तरी असं आठवत नाही की तिला काय प्रॉब्लेम त्याच्यानंतर असतील, मी मोठा झाल्यानंतर, असं कधीच नाही. छान होती ती, आठवण येते तिची मला. कधी कधी आठवण आली की रडतो, वाटतं असं. आई खूप चांगली होती. तुम्हाला खोटं वाटेल, मी मोठा होईपर्यंत तिने माझा वाढदिवस केलाय. मोठा होईपर्यंत, समजेपर्यंत तिच्या पुढ्यातच झोपलो मी, तिच्या कुशीत झोपायचो. आणि आम्ही नाही करू शकलो तिच्यासाठी, त्याच्याबद्दल खूप मोठी खंत आहे, ठीक आहे. पण ते काय म्हणतात ना, प्रत्येकाचा नशिबाचा भाग आहे. प्रत्येकाला आपल्या आई वडिलांसाठी करण्याचं सौभाग्य हे त्याच्या नशिबातच लिहिलेलं असतं, ठीक आहे. कदाचित आमच्या नसेल, ठीक आहे. बघू, तिने जर संधी दिली आणि वर्षाने परवानगी दिली तर बघूया. देवाने जर असंच हे केलं, एक्सेप्ट केलं चांगलं, तर पुढच्या जन्मात दे. आणि खरंच काही आम्हाला राजवाडे देऊ नको, मेहनत करून जाऊ देत पुढे आणि तिचा सांभाळ करू देत, बस अशी इच्छा आहे. 15 जानेवारी 1945 माझ्या आईचा जन्म आहे.
ठीक आहे. आणि 30 मे 2025 माझी आई गेली. ती पण ती गेली नसती, काही कारणास्तव तिला काय म्हणतात ना आता, सांगण्यासारखं नाहीये. आश्रम हे सगळीकडे फिरायला लागला. देव आमच्या पण नशिबी तेवढंच घाण द्यावं. माझी तर कधीच इच्छा नव्हती की तिला आश्रमात टाकावं, तिच्याबरोबर काहीतरी चुकीचं घडावं. असतं सगळ्यांची मतं पाहिजे. मी खरंच तितका खंबीर असताना मी कोणाचं मत विचारलं नसतं. ठीक आहे. आता बाकी मुलांनी एकमत करून मला वेगळीकडे टाकून तिला आश्रमात टाकलं. आणि मग माझी आई गेली. कोण आहे? कोण आहे? कोण आहे पण? हा थोडं खातो, नाश्ता करतो, मग भेटतो तुम्हाला. हा काम केलंय. कोण आहे? हा, बघू शकता तुम्ही. 1 2 3 1 2 5 कार्ड झाले. कोण आहे पण? काही एवढं नाही. नंतर बघूया. करतो थोडा आराम करतो आता.